सोलापूर शहर गुन्हे शाखेचा दणका, आंतरराज्यीय दुचाकी चोरटे जेरबंद, 6 मोटरसायकलींसह सुमारे 1,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सोलापूर शहरात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांना आळा घालत सोलापूर शहर गुन्हे शाखेने मोठी कामगिरी बजावली आहे. कर्नाटक राज्यातील 2 आंतरराज्यीय चोरट्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून तब्बल 6 मोटरसायकली व 1,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील आणि सहाय्यक आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण सुरू केले होते. दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे गंगामाई हॉस्पिटल परिसरात सापळा रचण्यात आला आणि संशयितांना ताब्यात घेण्यात आले. प्रमोद अर्जुन जेऊर, वय वर्ष 21, राहणार राज्य कर्नाटक. अमोल भाऊसाहेब चव्हाण, वय वर्ष 26, राहणार राज्य कर्नाटक. चौकशीत त्यांनी सोलापूर शहरातून मागील 6 महिन्यात 6 मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली. सदर बाजार, फौजदार चावडी आणि MIDC पोलीस ठाण्यातील गुन्हे उघड. भारतीय न्यायसंहिता 2026 कलम 303/2 अंतर्गत कारवाई. सर्व मोटरसायकली कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातून हस्तगत. या यशस्वी कारवाईत गुन्हे शाखेच्या पथकातील अनेक अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. त्यांच्या तांत्रिक तपास आणि सतर्कतेमुळे ही मोठी चोरीची साखळी उघडकीस आली. या कारवाईत खालील मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या. MS13 DP 1927, किंमत 15,000 रुपये. MH10 BY 4692, किंमत 10,000 रुपये. MS13 BD 0532, किंमत 15,000 रुपये. MS13 AY 7752, किंमत 35,000 रुपये. MS13 BW 3997, किंमत 50,000 रुपये. MS13 ED 4413, किंमत 50,000 रुपये. असा एकूण 1,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही सर्व वाहने सदर बाजार, फौजदार चावडी आणि MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. सोलापूर पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की गुन्हेगार कितीही चलाख असले तरी कायद्याच्या हातातून सुटू शकत नाहीत. शहरातील नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे.